असायला हव्यात की जे आपल्याला सुरक्षा देतात, जसं रुद्राक्ष आहे. तर त्यामुळे असे काही रुद्राक्ष सहज घालू शकतात कोणी, त्यात असं काही नवीन काही नाही, वेगळं काही नाही. तर ते जर का असेल तर ते त्याच्यामुळेही आपलं फार संरक्षण होतं. तर ते धारण केलं पाहिजे. एखादा रुद्राक्ष धाग्यामध्ये गळ्यात ठेवायला काहीच हरकत नाही, असं काही तो कोणाला दिसत नाही. किंवा ब्रेसलेट म्हणून हातात धारण करू शकतात तसं. त्यानंतर काही नामस्मरण असेल, काही एखाद्या मंत्राचा जाप जर ते नियमितपणे करत असतील तर ह्या गोष्टी आपल्याला कवच देत असतात. एखाद्या ग्रंथाचं पारायण म्हणजे पारायण म्हणजे काय की तुम्ही जे उपासना मार्ग आवश्यक का म्हटला जातो, कारण की उपासनेने आपलं मन स्थिर व्हायला मदत होते. आणि एकदा का तुमचं मन स्थिर झालं की ते स्थिर मन पुढच्या साधनेमध्ये जातं, जसं ध्यान आहे, जसं क्रिया आहे. तुम्ही अचानक ध्यान आणि क्रिया कराल तर तुमचं मन नाही करणार ना ध्यान. त्यामुळे उपासना मार्ग महत्वाचा आहे की त्यात तुम्ही व्रत वैकल्य करता, तुम्ही काहीतरी पारायण करता, काहीतरी वाचन करता. कायम तुम्ही हे करा हे मी नाही सांगणार. हे काही थोड्या काळासाठी असतं की जेव्हा तुमचा तो काळ आहे की तुम्ही आता पुढे उच्च साधनेमध्ये जाणार आहात, तर त्यासाठी तुमचं मन कुठेतरी स्थिर होण्यासाठी ह्या गोष्टी आवश्यक आहेत. पण काही लोकांचं काय होतं की आयुष्यभर तेच करत राहतात. आता माझ्या समोरचा एक संवाद आहे की एकदा आपल्या शंकर महाराजांचं आगमन झालेलं आणि माझ्या एका साधकाने जे प्रोफेशनली बिल्डर आहेत, तर त्यांनी विचारलं की मी रोज शंकर गीता वाचतो, तर महाराज बरोबर आहे ना, काही चुकत नाही ना? तर महाराज म्हणाले फार वेळ आहे रे तुझ्याकडे रोज असं पुस्तक वाचत बसायला, तर तुला इतका वेळ आहे तर हिच्याबरोबर जा आणि आश्रमाची दगड उचल, असं सांगितलं. म्हणजे विभूतींना सुद्धा हे मान्य नाही की तुम्ही सतत तेच करत राहा. तुमचं मन स्थिर होण्यासाठी, मनाला तुमच्या आवर घालण्यासाठी किंवा मनाला चांगल्या गोष्टींची सवय लागण्यासाठी काही काळापुरतं हे सगळं आवश्यक आहे.